महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने नोटीस पाठवली आणि या नोटिशीवर मनसेला यापुढच्या काळात उत्तर द्यायचं आहे आणि याच विषयावर बोलणार आहोत आपण. नो ॲमेझॉन नो मराठी विषय घेऊन संपूर्ण मनसेमध्ये कॅम्पेन चालवणारे अखिल चित्रे हे मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत. नमस्कार अखिलजी. नमस्कार. ही नेमकी काय नोटीस आहे आणि ही का बजावण्यात आली आहे? आपल्याला माहीत असेल की ॲमेझॉन हे ई कॉमर्स ट्रेडिंग कंपनी हे महाराष्ट्रात नाही तर जगभरात व्यवसाय करते. पण महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय सुरू असताना महाराष्ट्रामध्ये ते त्यांचे आर्थिक गणितं इकडे त्यांचे वाढवत आहेत. इथे त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे त्यांचं लँग्वेज ऑप्शन मेन्यू आहे त्याच्यामध्ये साऊथच्या सगळ्या भाषा घेतलेल्या आहेत, परंतु मराठी भाषा त्यात वगळण्यात आलेली आहे. साऊथच्या भाषेची सर्वप्रथम इथे मागणी कोणी केली त्यांच्याकडे, हा मुळात सगळ्यात आधी प्रश्न आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विविध संघटना असतील मराठीसाठी भांडणाऱ्या, त्यांनी वारंवार गेले 1 वर्ष 1.5 वर्ष पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले. त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हा विषय आला, आम्ही पाठपुरावा केले, पत्र पाठवले, त्यांच्याबरोबर चर्चा केली, परंतु कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आम्ही जे ॲमेझॉनचे सर्व आहेत जेफ बेझोस त्यांना कळेल त्या भाषेत म्हणजे इंग्रजीत पत्र पाठवलं. त्यांच्याकडनं अपॉलॉजी लेटर आलं, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि लवकरच आमचे प्रतिनिधी आपल्याला भेटतील अशा प्रकारचं आम्हाला सुचवलं. त्यानंतर त्यांचे प्रतिनिधी येऊन कायदे तज्ज्ञ आम्हाला भेटले, चर्चा झाली. त्यांचं म्हणणं होतं की 20 दिवसात आम्ही याच्यात सकारात्मक निर्णय देऊ. 20 दिवसानंतर त्यांनी वेळ काढूपणा केल्यानंतर 21व्या दिवशी त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध सत्र न्यायालयात असेल, मेट्रोपॉलिटन कोर्ट असेल, तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध जिथे जिथे त्यांचे कार्यालय आहेत, वेअर हाऊस आहेत, तिथे खटला दाखल केलेला आहे, इंजंक्शन सूट. आणि त्यांना जर असं वाटत असेल की अशा प्रकारच्या कायदेशीर दबाव आमच्यावर टाकून जर मराठीच्या मुद्द्यावरनं आम्ही कळभरसुद्धा पाठी हटू असं त्यांना जर वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आम्ही हेच रिव्हर्स सायकोलॉजी त्यांच्यावर करू, त्यांना इतकं भाग पाडू की जर त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी करावंच लागेल, अन्यथा ते त्यांचा व्यवसाय घेऊन महाराष्ट्राबाहेर जाऊ शकतात. आम्हाला त्यांच्या व्यवसायाशी काही लेणं घेणं नाही आहे. आमचं फक्त मत हे आहे की जर तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करताय, इकडची राज्यभाषा ही मराठी आहे, इकडचे जे नागरिक आहेत ते महाराष्ट्रीयन आहेत, आमच्यावर साऊथच्या भाषा लादण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. कोणताही राजकीय अजेंडा त्यांनी राबवायचा नाही, ते एक व्यावसायिक आहेत, त्यांनी त्या हिशोबानेच वागावं. बरोबर. खरं तर आपण बघितलं तर ॲमेझॉनवर मल्टिपल रिजनल इंडियन लँग्वेजेस पण आहेत, म्हणजे हिंदी आहेत, साऊथच्या लँग्वेजेस आहेत. तर असं असताना एक इंटरनॅशनल जी ई कॉमर्स साईट आहे ती मराठीलाच एवढं वावडं तिचं काय आहे आणि ती का नाकारते नेमकं यासाठी? ह्याचं उत्तर खरं तर ॲमेझॉनचे प्रतिनिधीच देऊ शकतात. परंतु मला असं वाटतं की आपल्यात ज्या प्रकारे साऊथमध्ये ते आपल्या भाषेबद्दल कडवट आहेत, ठाम आहेत, त्या प्रकारे सगळे राजकीय पक्ष एकत्र येतात. तशा प्रकारे इथे आपल्याला या आंदोलनात नो मराठी नो ॲमेझॉनमध्ये दिसलं नसेल. जरी 20,000पेक्षा अधिक लोकांनी अनइन्स्टॉल केला ॲप आम्ही दिलेल्या या हाकेनंतर या कॅम्पेनच्या, खूप लोकांनी तो ॲप अनइन्स्टॉल केला, ॲमेझॉन वापरणं बंद केलं, ॲमेझॉनवरनं ऑर्डर करणं बंद केलं, पण एकही मराठी सो कॉल्ड मराठी नेते, सो कॉल्ड मराठी राजकीय पक्ष कोणीही या विषयावर बोलले नाहीत. त्यांचा जर एखादा कोणतरी नेता अडकेल ईडी फिडी सीडीमध्ये तर त्यांना मराठी आठवते, लगेच त्यांना मराठी, महाराष्ट्र अस्मिता सगळी आठवते. ॲमेझॉनसारखी एखादी परकीय कंपनी इथे मराठीला डावळते आहे. अच्छा, उद्योग खाता कोणाकडे, उद्योग मंत्री कोण आहेत? सुभाष देसाई साहेब आहेत. कुठल्या पक्षाचे आहेत? शिवसेनेचे आहेत. अच्छा, योगायोगाने मराठी भाषा मंत्रालय ह्याचे मंत्री कोण आहेत? तेच आहेत. म्हणून त्यांना देखील 7 डिसेंबरला आम्ही पत्र लिहिलेलं, अद्याप ते झोपा काढतायत. त्या पत्रावरती अजून त्यांचं खरं तर काम आहे उद्योग मंत्रालयाचं पण आणि मराठी भाषा मंत्रालयाचं पण. पण ते करत जरी नसले ना आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही जर आमच्याबरोबर आलात तर वेलकम,
नाहीतर तुमच्या विना सुद्धा हा मराठीचा जो आंदोलन आहे मराठीसाठी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्याने लढायला सक्षम आहे. परंतु जर आपण एकीने आपल्या भाषेसाठी जर ताकद दाखवली तर समोरचा झुकतो. ज्या प्रकारे आपण साऊथला जर गेला त्यांचा आपण अभिनंदनच केलं पाहिजे. ते त्यांचे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सगळे एकत्रितरित्या येतात आणि म्हणून त्यांच्या भाषेला तो स्थान मिळतो. आणि आता इकडे जर आपण बघितलं तर ॲमेझॉनला माहिती आहे की इकडे सगळे काय एकत्र येणार नाहीत. पण तरी सुद्धा सगळे एकत्र येऊत की सगळे एकत्र नाही जरी आले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लढा देण्यात आणि लढा यशस्वी करण्यासाठी सक्षम आहे. बरोबर. एक आपण मागच्या काळातल्या काही व्हिडिओ क्लिप्स बघितल्या तर असं लक्षात येतं की जे काही तुमच्याकडून बॅनर रंगवले गेले त्याच्या विरोधातली ही कारवाई आहे. तर ही खरंच त्याच्या विरोधातली कारवाई आहे? सर्वप्रथम ही कारवाई त्याच्या विरोधातली नाही आहे. ही कारवाई जी आहे ॲमेझॉनला भीती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना एका बाजूला घाबरायचं पण आणि दुसऱ्या बाजूला मागणी पण पूर्ण नाही करायची. अच्छा, मागणी काय आमची वैयक्तिक आहे का? तरी महाराष्ट्रातल्या 12 ते 13 करोड जनतेसाठीची मागणी आहे. ही मोहीम काय आमची आहे का? तर ही मराठी माणसाची मोहीम आहे. मनसे फक्त त्याचा आवाज आहे. अच्छा, मागणी अवाजवी आहे का? नाही. तर जर तुम्ही इतर भाषा इकडे अकॉमोडेट करू शकता तर मराठीचं काय तुम्हाला डिफिकल्टी आहे? तर ते करायला तयार नाहीत. बरोबर. तर ॲमेझॉन एका बाजूला घाबरते म्हणून त्यांनी इंजंक्शन सूट हे सिव्हिल कोर्टात दाखल केलं. फक्त दिंडोशी कोर्टात मुंबई सत्र न्यायालयात नव्हे तर मुंबई सत्र न्यायालय मध्ये इकडे देखील केलेलं आहे टाऊनमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी पनवेलला गेलेलं आहे, बेलापूरला गेलेलं आहे, विक्रोळीला गेलेलं आहे, मेट्रोपॉलिटन कोर्टला, वेगवेगळ्या कोर्टात त्यांनी खटले दाखल केलेले आहे. ह्याच्यात या तर त्यांचे वकील मूर्ख आहेत. मी ऑन रेकॉर्ड सांगतोय मूर्ख आहेत. या तर तो फक्त वेळ काढूपणा करत आहेत. त्यांना मराठी करायचं नाही आहे म्हणून. कारण हे जे काही कोर्ट आहेत हे प्रोसिजरल कोर्ट आहेत. इकडे प्रोसिडिंग्स चालतात. इथे कॉन्स्टिट्युशनल निर्णय घ्यायचा अधिकार आहे हायकोर्टाला किंवा सुप्रीम कोर्टाला आहे. जर त्यांना असं वाटतं की आमचा विषय अवाजवी आहे, आमच्या विरोधात त्यांना काय पाहिजे तर त्यांनी त्या कोर्टात जावं. दुसरी गोष्ट, त्यांनी हे सिव्हिल सूट जे फाईल केलेलं आहे ते या गोष्टीसाठी केलेलं आहे की त्यांच्या कोणत्याही कार्यालयात किंवा त्यांच्या कोणत्याही वेअरहाऊसमध्ये जिथे त्यांचं काम चालतं तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रतिनिधींना बंदी घालण्यात यावी. आणि अशा प्रकारचे ऑर्डर त्यांनी दिंडोशी कोर्टातनं मिळवली होती माझ्या विरोधात. पण ते युक्तिवाद करून आमच्या वकिलांच्या टीमनी ती फेटाळण्यात आली कोर्टातनं. कारण जर उद्या त्यांना भीती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा मी तिकडे गेलो आणि तोडफोड केली किंवा एखादं आंदोलन केलं तर हा क्रिमिनल प्रोसिडिंग आहे. सिव्हिल कोर्टात कशाला गेले त्यासाठी? जा ना सिव्हिल क्रिमिनल कोर्टात. आणि आपल्या देशातला कायदा तुमच्या माध्यमातून सांगतो क्राईम विचार करायला शिक्षा देत नाही, क्राईम करावं लागतं. म्हणून फक्त त्यांना हे वाटतं की आम्ही काहीतरी जाऊन करणार म्हणून ते 10 कोर्टात जातील आणि उगीच कागदी घोडं नाचवतील. तर त्यांनी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही जोपर्यंत ते मराठीला योग्य स्थान देत नाही. ॲमेझॉनला आम्ही महाराष्ट्रात कोणत्याही पद्धतीत स्थान देणार नाही. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणालात की एका नव्हे तर अनेक सत्र न्यायालयांमध्ये हे सगळे खटले दाखल करण्यात आले. आजचं जर आपण अपडेट बघितलं तर फ्लिपकार्टने देखील मराठीतला पर्याय दिला आहे. तर फ्लिपकार्टला जमू शकतं तर ॲमेझॉन का वेळ काढतंय? कारण फ्लिपकार्टला हे कळून चुकलेलं आहे की जर आपल्याला व्यवसाय करायचा आहे, जसं तुम्हाला माहिती असेल पेप्सी आणि कोका कोला दोन्ही इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. त्याच प्रकारे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या क्षेत्रातले इंटरनॅशनल ब्रँड आहेत. फ्लिपकार्ट हे वॉलमार्टचं आहे. त्यांना इतकं कळतं की आता जर इकडे महाराष्ट्रात रोष निर्माण झालेला आहे ॲमेझॉनच्या विरोधात तर मराठी माणसं जे इतके हजारो लोकांनी आता अनइन्स्टॉल केलं त्यांना कुठला तरी प्लॅटफॉर्म लागेल शॉपिंगला. तर त्यांनी मराठी ते केलेलं आहे. पण त्यांनी कोणत्याही कारणास्तव का केलं नसावं. आमची मागणी तर त्यांना 1 महिना आधी होती. त्यांनी डिसेंबरपर्यंतची वेळ मागितलेली आणि वेळेत त्यांनी ते केलेलं आहे. देर आहे दुरुस्त आहे पण त्यांनी ते केलेलं आहे. तर ते स्वागतार्हच आहे. पण ॲमेझॉननी यातनं बोध घ्यावं. अन्यथा त्यांचं बिझनेस हे महाराष्ट्रात 100% हॅम्पर होणार. त्यांना लीगल नॉलेज नाही आहे, त्यांना बिझनेस नॉलेज नाही आहे, त्यांना पब्लिक सेंटिमेंट्सचं नॉलेज नाही आहे. असं कसं व्यवसाय होईल? कुठचं तरी नॉलेज असावं ना. आणि मला असं वाटत नाही की त्यांचे जे सर्वे सगळे US ला आहेत, जेफ बेझोस जे त्यांचे मालक आहेत त्यांच्यापर्यंत हा सगळा विषय गेला असेल. म्हणून मी परत एकदा
त्यांना काल एक पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यात हात जोडून त्यांना विनंती केली, कारण आमच्यासाठी कुठलाही प्रेस्टिजचा विषय नाही आहे, हा मराठी भाषेच्या अस्मितेचा विषय आहे. त्यांना ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्रात किती करोड जनता मराठी बोलणारी आहे, महाराष्ट्रात मराठी बोललं जातं, फक्त महाराष्ट्राची ती ऑफिशियल भाषा आहे, पण दमन दीव असेल इतर जागेवर ते को ऑफिशियल लँग्वेज आहे, हे पण त्यांना त्या पत्राद्वारे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण जगात 10व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे. आपल्या देशात हिंदी बेंगॉली नंतर 3ऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्ती बोलली जाणारी भाषा मराठी आहे. हे सगळं त्यांना पटवून त्यांना एक देण्यासाठी एक पत्र पाठवलेलं आहे. आम्हाला काही कमीपणा त्याच्यात वाटत नाही मराठीसाठी हात जोडून विनंती करायला, परंतु हात जोडून काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता हात सोडायला देखील सक्षम आहे. सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, पहिला हात जोडून नंतर हात सोडून. बरोबर. जसं आता तुम्ही म्हणालात की जी काय अपील केले तुम्ही हात जोडून, तसं कुठेतरी जे ॲप अनइन्स्टॉल होतात आहे त्याच्याबद्दल देखील तुम्ही काही अपील केले का, किंवा हे कॅम्पेन या पुढच्या काळात कसं चालणार? हे कॅम्पेन साठी आम्ही अपील केलं होतं. आम्ही एक हॅशटॅग बनवलं होतं, नो मराठी नो ॲमेझॉन. तो नो मराठी नो ॲमेझॉन जोरदार ट्विटर असेल, समाज माध्यमांवर, इंस्टाग्राम, फेसबुकवरती खूप चालला, आणि यापुढे देखील मराठी माणसाचा रोष या माध्यमातून व्यक्त केला जाईल. आणि जागोजागी जसं तुम्ही आता थोड्या वेळ आधी नमूद केलं की काही जागेवर त्यांचे जाहिरात फाडले गेले, काही जागेवर काळं फासण्यात आलं, तर हे फक्त महाराष्ट्र सैनिकांचं काम नसून मराठी प्रेमी हे देखील खूप मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. हे देखील ॲमेझॉन सारख्या या मुजोर कंपनीने लक्षात घ्यावं. काही फेसबुकवर आपल्याला प्रश्न आलेत, फक्त ॲमेझॉनच का, अशा प्रकारच्या ऑनलाईन शॉपिंगचे पर्याय देणारे व्यवसाय इतर देखील व्यवसाय तुम्ही टार्गेट करणार आहात का? याचं एक सोपं उत्तर देतो. स्नॅपडीलला आपण पत्र दिलं नव्हतं, परंतु जेव्हा हे आंदोलन सुरू केलं सगळ्यात आधी स्नॅपडीलने डिक्लेअर केलं की ते मराठी करतात, आणि लगेच 48 तासात त्यांनी मराठी केलं. बरोबर आहे. ॲमेझॉन या क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी होती, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. बरोबर. समुद्रात जर तुम्हाला तुमची दहशत निर्माण करायची असेल ना, तर शार्क फिशला टार्गेट करायचं, तर जे छोटे मासे आहेत ना त्यांना आपोआप निरोप जातो की त्यांना काय करायचं आहे. तर म्हणून ॲमेझॉनला पहिलं वटणीवर आणू, त्याच्यानंतर इतर आहेच. आमचा पक्षच निर्माण मराठीसाठी झाला आहे. बरोबर. आणखी एक प्रश्न घेऊया. मराठी भाषा जर ऑप्शन म्हणून दिल्याने मराठी तरुणांना जॉब मिळतील असं वाटतं का? 100% मिळणार. जर मराठी त्यांनी त्यांच्या ऑप्शन लँग्वेजमध्ये घेतलं, IVRमध्ये घेतलं, त्यांच्या ॲपमध्ये रोज अपडेट्स असतात. जर आता तिकडे साऊथच्या माणसाला नोकरीवर ठेवलं, त्यांना जमणार का मराठीमध्ये ते सगळं करायला? मग नक्कीच मराठी लोकांना रोजगार मिळेल. साऊथमध्ये त्यांनी केलेलं आहेत, कारण त्यांचे हेड ऑफिस साऊथला आहेत, म्हणून त्यांनी त्या साऊथच्या भाषा घेतल्या आहेत. आणि तुम्ही जर बघाल तर या जेवढ्या IT कंपनीज असतील किंवा या ई-कॉमर्स कंपनी असतील, त्याच्यात जास्तीत जास्त साऊथचे लोक आहेत, कारण त्यांचे टॉप ऑफिशियल्स, जसं आता तुम्ही ॲमेझॉनमध्ये बघितलं तर गोपाळ पिळले असतील किंवा आज आणखीन जे लोक आहेत, राहुल सुंदरम आहेत, ते सगळे साऊथचे आहेत. ते त्यांच्या माणसाला कसं व्यवसाय मिळेल त्याच्यासाठी ते कटिबद्ध आहेत. पण आपले इकडचे लोक, आपले राजकीय नेते हे झोपून आहेत. आता उद्योग मंत्र्यांना, आता मी ते उदाहरण दिलं, हे त्यांचं काम आहे खरं तर. इकडे जेव्हा एखादा उद्योग येतं तर आपल्या अटी त्यांच्यासमोर ठेवणं गरजेचं आहे की ह्या अटी आणि नियम इकडे फॉलो केले गेल्या पाहिजेत. तर ते कोण करणार, का करत नाही? मराठी फक्त बाहेर बोंबलून होत नाही, मराठीसाठी पावलं उचलावी लागतात. ते कधी उचलणार? असं सांगून फक्त होत नाही की मुंबईसाठी माझा अहंकार आहे, महाराष्ट्र म्हणून मी अहंकारी आहे. जरा मराठीसाठी पण अहंकार बाळगा. ते कधी बाळगणार? बरोबर. खरं तर एक मनसेची अशी पण भूमिका होती की जर तुम्ही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहात तर मग तुम्ही एकाच भाषेत द्या. जर इतर याच्यामध्ये तुम्ही देताय आणि मराठीला नाही म्हणताय तर ते इतर पर्याय देऊ नका भाषांचे, फक्त इंग्लिश ठेवा, असं देखील तुमच्या वतीने सांगण्यात आलं. बघा, हे जर चुकून झालं असतं ना, तर मग इतर साऊथच्या भाषा देखील नसल्या असतात. बरोबर. जसं आपण इतर काही वेबसाईट बघितल्या इंटरनॅशनल, जारा असेल, म्हणजे कपड्यांच्या ह्याच्यात आपण बघितलं, H&M असेल, तर त्यांच्याकडे फक्त इंग्लिश आहे, कारण त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे तो पूर्ण ग्लोबली एकच आहे. आम्ही समजू शकतो, कारण तो ग्लोबली एकच आहे. तुम्ही इकडे तुम्हाला कळलं देशाच्या कुठल्या भाषा घ्यायच्या, हे कसं काय कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही जाणून बुजून केलं. बरोबर.
जर तुम्ही जाणून बुजून नाही केलं असतं आणि ग्लोबलीच तुमचं एक पॅटर्न असलं असतं तर आमचा विरोध करण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण इकडे प्रश्न असा निर्माण झाला की तुम्ही दक्षिणेतल्या भाषा इकडे घेताय आणि आमच्यावर लादताय. तुम्ही कोण आहात आमच्यावर ते लादण्याला? तुम्ही काय राजकीय एजेंडा राबवताय का कोणाचा? तर तसं जाहीर करा. बरोबर. खरं तर एक म्हणजे जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की कुठेतरी जे पॉलिटिकल व्हील आहे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचं ते कुठेतरी कमी पडतं आहे. त्यातून जी आपल्यातली एकी नाही आहे मराठी म्हणून त्याचा कुठेतरी फायदा ॲमेझॉन घेत आहे आणि ह्यातूनच म्हणजे जे काही त्यांनी डिफेन्स चालवलं आहे कोर्टाच्या बाबतीत तर ह्याच्यावर पक्षाची देखील एक भूमिका थोड्या वेळापूर्वी जाहीर झाली. तर ती काय नेमकी भूमिका आहे? आमचं सगळ्यात आधी कोणत्याही प्रकारे हा श्रेयवादाचा विषय नाही आहे. दुसरी गोष्ट, हा विषय काय आमचा वैयक्तिक आहे का कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला हा विषय नाही. मुळात हा विषय आहे मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, इकडे रोजगार उपलब्ध होण्यासाठी. आपण इकडे व्यवसाय करताय तर राज्यभाषेला सन्मान दिलं पाहिजे, राज्यभाषा आपण अकोमोडेट केलं पाहिजे, ह्याच्यासाठी हा केलेला विषय. सरकार म्हणून तुमच्याकडे जर काही खाते आहेत, पदभार आहेत, तर त्याचा वापर कधी करणार तुम्ही? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार आहे. त्या एक आमदारचा पक्ष मराठीसाठी भांडतोय आणि तुम्ही काय करताय? तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भांडताय. ईडी सीडी अजून काय काय बीडी त्याच्यासाठी भांडताय. मराठीसाठी फक्त तुम्ही जेव्हा अडचणीत याल तेव्हा तुम्हाला मराठी आठवते, पण जेव्हा मराठी अडचणीत असेल तेव्हा तुम्ही इतरच गोष्टीत गुंतलेला असतात. म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की हा विषय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नसून हा मराठी माणसाचा विषय आहे. मराठीसाठीची ही मोहीम आहे, आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी केलेली ही मोहीम नाही. म्हणून सगळ्यांनी एकत्रित यावं आणि मराठीला इकडे न्याय मिळवून द्यावा. आणि मला तर सर्वप्रथम कोण आहे ॲमेझॉन? कुठून आले ॲमेझॉन? असेल US ची कोणी मोठी कंपनी जे काय असेल, पण ॲमेझॉनची जी काय मगरुरी आहे ही उतरवणार मराठी माणूस. कारण आपला इतिहासच तसा आहे. ॲमेझॉनला 100% येत्या काळात कोण आपल्याबरोबर असो, म्हणजे आलेत समर्थनात तर ठीक, नाही आलेत तरी ठीक, ॲमेझॉनला सह्याद्रीचं पाणी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी माणसं नक्कीच पाजणार. बरोबर. आपण जर बघितलं तर मनसे खरं तर त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देते आणि ह्या प्रकरणात देखील जी नोटीस बजावण्यात आली तर राजसाहेब जे काही ह्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देतील, यापुढची लढाई कशी असेल आपली? मुळात आहे ना हा खूप क्षुल्लक विषय आहे. क्षुल्लक विषय म्हणजे हा विषय मराठीबद्दलचा नाही, हे नोटीसचा विषय जो आहे हा फार क्षुल्लक विषय आहे. कारण त्यांना मुळात त्यांच्या वकिलांना माहीतच नाही की कुठच्या कोर्टात केस दाखल करावा. आणि सन्माननीय राजसाहेब हे पक्षाध्यक्ष आहे, ह्यांच्या वकिलांना कळतं का ह्यांनी नोटीस पाठवलं आहे राजसाहेबांना? यांच्याकडे रद्दी पेपर, मी जसं म्हटलं आधी, यांच्याकडे रद्दी पेपर जास्ती झाला आणि ते नोटिसा जर पाठवत बसलेत तर आम्हाला काही फरक पडत नाही. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे अशा नोटिसांना आणि महाराष्ट्र सैनिक त्यांचे पदाधिकारी भीक घालत नाही अशा नोटिसांना. त्यांना काय नोटिसा पाठवायच्या ते पाठवत राहा. आम्ही केसेसना पण घाबरत नाही आणि आम्ही नोटिसेसना पण घाबरत नाही. त्यांना बहुधा असं वाटलं असेल की आम्ही US ला आहोत आणि USच्या पद्धतीत काम करतोय, पण त्यांना जरा कोणीतरी जागं करावं लागेल की ते महाराष्ट्रात आहेत आणि ते इकडे महाराष्ट्रामध्ये दे हॅव टू फॉलो द लॉ ऑफ लँड. आता लॉ ऑफ लँड काय आहे? तर मराठी भाषेला सन्मान देणं, राज्यभाषा आहे त्याला त्यांच्या कामकाजात एक रुजू करून घेणं. आता ते जर ते करत नसतील आणि हे फालतूच्या उपद्यापमध्ये पडत असतील, नोटीस पाठवणं, आणि साहेबांनी त्याला भीक पण घातली नाही त्यांच्या नोटीसला, त्याचे ॲडव्होकेट कोणतरी फालतू ॲडव्होकेट पकडून नोटीस पाठवलं, त्यालाच पहिलं किती ज्ञान आहे त्या गोष्टीचं हेच ह्याच्यावरनं सिद्ध होतं की ज्या कोर्टाची ते नोटीस पाठवत आहेत क्रिमिनल. मग आम्हाला सांगा, आता तुमच्या माध्यमातून मी जनतेला पण ह्याच्यावर खुलासा देतो, आमची मागणी अशी आहे का की ॲमेझॉनच्या कार्यालयातलं एक कॅबिन आमचं आहे, की ॲमेझॉनमध्ये आमचे शेअर आहेत, मग सिव्हिल कोर्टात जायचं कारण काय? अच्छा, इंजंक्शन ऑर्डर घेऊन काय सिद्ध होणार आहे? इंजंक्शन ऑर्डर म्हणजे भीती की आम्ही काहीतरी त्यांच्या कार्यालयात तोडफोड करू, त्याच्यासाठी पोलीस स्टेशन आहे की क्रिमिनल कोर्ट आहे की? ठीक आहे, तिकडे जा ना, तिकडे बघू. सिव्हिल कोर्टात तुम्ही जाता, ज्या कोर्टाला फक्त प्रोसिडिंग्सचे अधिकार आहेत, कॉन्स्टिट्युशनल अधिकार हे हायकोर्टाला किंवा याच्यावर निर्णय द्यायचा आहे, किंवा क्रिमिनल कोर्टात जा. ज्या माणसाला लॉचं नॉलेजच नाही त्यांच्या त्या लिगल नोटीसला काय म्हणजे किंमत द्यायची? शून्य किंमत आहे आमच्या नजरेत. बरोबर. आणखी काही फेसबुकचे प्रश्न घेऊया.
मिलिंद पाळंदे विचारतात, ॲमेझॉन ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते का, जेणेकरून त्यातून त्यांना फेम मिळवता येईल, किंवा मनसेला हिट केलं तर आपण आणखी एक्सप्लोअर करू? आता त्यांना फेम मिळतंय का डिफेम मिळतंय हे आता त्यांच्या मार्केटिंग टीमनी ठरवावं. अच्छा. आणखी एक प्रश्न आहे, वेळापुरे विचारतात, ॲमेझॉन ही हिंमत एकटं दाखवणार नाही, त्यांच्या खांद्यावर कोणी ते बंदूक ठेवून चालवत आहे, लपून असेल ना, लपून कोणीतरी. आता ते लपून जे कोण आहेत त्याचं आता संशोधन जनतेनेच करावं. मी आता काही मुद्दे मांडले, त्यातनं जनतेला कळलं असेल की कोण पाठी असेल किंवा कोण पाठी नसेल, किंवा कोणाच्या पाठबळावर करताय, किंवा कोणाच्या काम चुकारपणामुळे त्यांची एवढी हिंमत वाढली आहे, ते आता जनतेला माझ्या या सगळ्या बोलण्यावरनं कळलंच असेल. बरोबर. जसं आता आपण ॲमेझॉनच्या बाबतीत बघितलं की एक मॅक्झिमम लोक ई कॉमर्स साईट म्हणून फॉलो करतात. आणखी कोणती ब्रँड असे बघितलेत का की ज्यांना पण तुम्ही विचारणा केली आहे किंवा त्यांच्यासोबत तुमचं सध्या पत्रव्यवहार किंवा बोलणी सुरू आहे की बाबा हे मराठीत तुम्ही का देत नाही अशा सर्व्हिस? केलं ना, फ्लिपकार्ट बरोबर केलं होतं. फ्लिपकार्ट पण बँगलोर बेस्ड कंपनी आहे. फ्लिपकार्टचे डायरेक्टर आहेत, ते स्वतः येऊन 2 वेळा चर्चा झाली त्यांच्याबरोबर. त्यांनी ऑक्टोबर 20 तारखेलाच आम्हाला पत्र दिलं की आमचे 4 करोड प्रोडक्ट्स आहेत, आम्हाला ते IT टीमकडनं ते करून घ्यायला आम्हाला डिसेंबरपर्यंतचं वेळ लागेल, आणि आम्हाला त्यांनी ते लेखी दिलं. आम्ही ते करायला लावलं त्यानं, आणि आजच आपल्याच या पोर्टलच्या माध्यमातून मी या आनंदाची बातमी सगळ्यांना देतो आपल्या व्ह्यूअर्सना की आजपासूनच फ्लिपकार्टनी मराठी सुरू केलेलं आहे. बरोबर, त्याचा एक रिफ्लेक्शन दिसतंय. तर मराठी फ्लिपकार्टमध्ये सुरू झालेलं आहे. त्यांचं अजून त्याच्यावर डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, परंतु आज त्यांनी प्राथमिक ते सुरू केलेलं आहे. वारंवार ॲडिशन्स त्याच्यात होत जातील. बरोबर. एक आपण शेवटचा प्रश्न घेऊया, थोडासा ह्या मराठीला म्हणजे हा विषय सोडून थोडासा प्रश्न आहे. खरं तर नाईट लाईफबद्दल काही मनसेतले नेते गेल्या काही दिवसांपासून बोलतात आहेत, आणि जे काही पॉलिटिकल त्यांच्या ज्या पार्ट्या सुरू आहेत किंवा जे काही सेलिब्रेशन सुरू आहे तिथे कोरोना होत नाही, पण सामान्य माणूस पार्ट्या करू लागला किंवा एकत्र कुठे दिसू लागला तर जे काही आपल्याकडे संचारबंदी लावले त्याच्यावर एक मनसेने भूमिका मांडली. तुमची पदाधिकारी किंवा नेते म्हणून काय भूमिका आहे? बघ, कायदा आहे ना हा सर्वांसाठी सारखा असावा. माझ्यासाठी एक, तुमच्यासाठी एक, खाली उभा आहे त्याच्यासाठी एक, असं होऊ शकत नाही. मंत्र्यांना आणि त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यासाठी वेगळा कायदा होऊ शकत नाही. म्हणजे जर पोलीस यंत्रणा वापरून लोकांना त्रासच द्यायचा आहे, त्रासच म्हणेन मी, कारण रात्री कोणाला समजा हॉस्पिटलला जायचं असेल, रात्री कोणाला इतर काहीतरी कामं असतील. आता उदाहरणार्थ ह्याच्यावरती अजून सांगतो, 11 वाजेपर्यंत तुम्ही ते काय संचारबंदी अलाव केली, म्हणजे त्याच्यानंतर लागते. आता 11ला बरोबर हॉटेल किंवा जे काय व्यवसाय त्याचा बंद होईल, त्याच्यानंतरच तो घरी जायला निघेल ना. त्याच्यानंतर तुम्ही त्याला अडवणार, त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन केलं? त्यासाठी जसं ह्याच्या आधी जेव्हा लॉकडाऊन सुरू होता तेव्हा काही विशिष्ट लोकांना पासेस दिले होते, ते पण विशिष्ट लोकांना दिले होते. तसं सामान्य माणसासाठी काय केलं आहे? आणि तो एक प्रश्न तर अजून अनुत्तरित राहतोच, करोना फक्त रात्री येतो का दिवसा येत नाही? त्याचं उत्तर सरकारने देणं अपेक्षित आहे खरं तर. नक्कीच मराठीच्या या विषयावर मनसेची लढाई यापुढे देखील अशी सुरू राहणार आहे. ॲमेझॉनला मराठी लँग्वेज आणणं या पुढच्या काळात त्यासाठी देखील मनसे तितकाच प्रयत्न करणार आहेत. आपल्या mymanor.com या पुढच्या काळात देखील तुम्ही व्हिजिट करा, आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.